हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि गॅसवर कोणीतरी काहीतरी करताना दिसतंय, पण त्या व्यक्तीचं म्हणतं मला नको घेऊ, तू माझा अवतार नाही बरोबर. तर करीना मॅडम त्यांच्यासाठी ओट्स बनवत आहे. माझी आंघोळ वगैरे झाली आहे. आता मी चालली देवपूजा करायला. प्रशांतजी साईटवर गेलेले आहे. मी आता आज सोमवार आहे, माझा उपवास आहे, तर माझा गुळाचा चहा पिला गेला पूजा करायच्या आधीच. कारण जी प्रशांतजी ब्रेकफास्ट करत होते आणि त्यांचं म्हणणं असं असतं, जेव्हा मी खातो ना बाई तू माझ्या समोर बैस. मग ते ब्रेकफास्ट करेपर्यंत माझा चहा पिला गेला. करीनाने तिच्यासाठी ओट्स बनवले आता. आणि आता मी देवपूजा केल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करेल. काय बाजूला हो का. तर आज जरा गडबड आज खूप सगळे कामं करायचे आज. कारण जायचं आहे. आज मी जाणार आहे. आज मी कुठे जाणार आहे तर मी जाणार आहे सिन्नरला, जे की तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये कळालंच असेल. तर रात्री उशिरा मला 11:30ची माझी गाडी आहे. तर घरातून 10:30 वगैरे असं निघावं लागेल. तर पूर्ण दिवसभरामध्ये मी जे काय करेल ते मी तुमच्याशी शेअर करेल. तर आणि पूजा केल्यानंतर मी दोन डाळिंब होते ते पोमोग्रेनेट ते छिल्ले आणि खाऊन घेतले. कारण की ते आपल्या हेल्थसाठी खूप चांगले असतात. मी शक्यतो ते डाळिंबांना सोलत नाही, कारण त्याच्याने ना माझे बोट असे खराब होऊन जातात. दुधामध्ये गूळ टाकल्यानंतर दूध फाटतं आणि जे मला प्यायला खूप छान वाटतं. या दूध प्रॉपर अशी काही पॅकिंग नाही. हे बघा इथे मी बॅग ठेवली स्वामी चरित्रात. ते तर माझ्याबरोबर असतंच कायम. कप मी घेऊन चालले कारण खूप आहे, तर मी देते मग ते गिफ्ट. ह्या सगळ्या माझ्या वस्तू, टॉयलेटरीज, ज्वेलरी वगैरे, काही ड्रायफ्रूट, बिस्किट्स, हे तर धुणं काढलं आहे बाहेरचं. आता मी एकदा सगळं हे खजूरचं पॅकेट जे मी माझ्या मॉम डॅडसाठी घेऊन चालली. इथे काजू आणि बदाम आहेत. काही विसरून जायला नको म्हणून मग मी काय करते, म्हणजे जसंच एकदा डिसिजन होतो की हो मी ट्रॅव्हल करणार आहे, मी जाणार आहे, मग तो डिसिजन झाल्या आता समजा मी किचनमध्ये, मला आठवलं की मला किचनमधून काय घ्यायचंय, कुठून काय घ्यायचंय, ते मी लगेच असं एक साईडला ठेवत चालते, म्हणजे जेणेकरून मी विसरणार नाही. कपडे अजून काढलेले नाही, हे धुणं पडलंय. आता मी कपडे काढते आणि माझी बॅग पॅक करते. आता दुपारचे 2 वाजलेत. पवार साहेब अजून जेवायला आलेले नाही. करीना आंघोळ करते. करीना जेव्हा पण हेअर वॉश करते, समजून चालायचं की कमीत कमी 1 तास करीना बाथरूममध्ये. लग्न झाल्यानंतर कसं होईल गॉड नोज. लग्न तर करायचं नाही म्हणती, जे की करावंच लागणार आहे, पण ठीक आहे. आता आपण तिच्या मनासारखं हो नाही करायचं असं म्हणून घ्यायचं. अजून तिला एवढी समज नाहीये. पहिले एकदा शिक्षण करू देत, स्वतःच्या पायावर उभं राहू देत, मग आपोआप तिला सगळ्या गोष्टी रिअलाइज होईल, नाही का. आत्तापासून आपण प्रेशर द्यायचं, नाही करायचंच कशासाठी. म्हणून मी म्हणते बरं नाही करायचं. चला आता मी बॅग भर. इथे मी 10-12 ड्रेस, 2 साड्या, 2 ब्लाऊज, 2 पेटिकोट, तेवढं सगळं त्या साईडला माझं ॲडजस्ट झालं. आणि इकडे ज्या काही इतर वस्तू होत्या, टॉयलेटरीज वगैरे, जे मला काही कोणाला काही द्यायला गिफ्ट वगैरे न्यायचं आहे, ते माझ्या नेसेसिटी असलेल्या थिंग्स, टिश्यू पेपर, ते असं इथे सगळं ठेवलं आहे. तर ऑलमोस्ट आता झाली आहे पॅकिंग. टॉवेल, नॅपकिन ठेवायचे बाकी आहे. इथे मी नॅपकिन ठेवून घेतले आणि मी AC ट्रॅव्हलच्या गाडीने जाते. तर मी माझी जी चादर ठरलेली ही खास त्याच गोष्टीसाठी, ही चादर प्लस माझी पर्स आणि मेकअपचं अजून बाकी आहे ठेवायचं. तर ऑलमोस्ट झालं आहे आता पॅकिंग करून घे. आणि ACचं काम करण्यासाठी हे लोक आले, कारण देवाच्या रूमचा पण AC चालत नाही, त्यामुळे 2 लोक काम करताय बाथरूमच्या बाहेर. त्याचा आउटलेट आहे आणि ह्या रूमचाही AC चालत नाही. हा त्यामुळे करीनाला हॉलमध्ये झोपावं लागतं. जाण्याआधी मला करीनासाठी पावभाजी बनवायची आहे, कारण की ती बोलली मम्मा तू पावभाजी बनवली तर मी 2 दिवस खाईल, कारण की तिला पावभाजी खूप आवडते. तर मग प्रशांतजींना भाज्या आणायला सांगितल्या होत्या, तर ते इतक्या सगळ्या भाज्या घेऊन आले, पालेभाज्या, ते सगळं निवडण्यामध्ये इतका वेळ गेला माझा. इथे भांड्यांच्या तिथेच करीनाने भाज्या धुवून ठेवल्या आणि मी पावभाजीची तयारी पण करायला लागले. कांदा वगैरे चिरून ठेवला आणि पावभाजीसाठी इथे मी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. आणि जसं की मी मागे तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे की इथे लाल तिखट जे आहे ते असं खूप छान कलर नसतो, त्यामुळे पावभाजीची टेस्ट झाली खूप छान होती. परंतु करीना बोलली की तिचं लुक मम्मा डाळीसारखं का दिसतंय म्हणे, तडक्यावाली डाळ. तर कांदा असा थोडासा परतल्यानंतर मग मी जिरं टाकलं. ॲक्च्युली जिरं पहिल्यांदाच टाकायला हवं होतं, पण करीनाशी गप्पा मारण्याच्या गर्दीमध्ये मी आधीच कांदा टाकून दिला आणि नंतर मग 1 टीस्पून मी जिरं घातलं.
आणि मग 2-3 टमॅटो बारीक कट करून घेतले आणि ते देखील कांद्यामध्ये टाकले आणि ते छान पटकन मॅश व्हावं, व्यवस्थित पटकन शिजलं जावं यासाठी मीठ देखील टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर छान असं हलवून घेतलं आणि मी भाज्या आहे ना कुकरला शिट्ट्या करून घेत असते. तर हे बघा इथे मी हिरवा वाटाणा, ग्रीन पीस, फ्लावर आणि बटाटे 2-3 बटाटे घेतले आणि ते तांब्यानेच असे मॅश करून घेतले. जबकि माझ्याकडे पोटॅटो मॅशर आहे, परंतु मी सांगते काय की करीना किचनमध्येच होती ना, आमच्या गप्पा मारता मारता हे सगळं चालू होतं. आल्या लसूणची पेस्टही मी बऱ्यापैकी टाकली आणि छान अशी फ्राय करून घेतली. परंतु जसं की आता दोन्ही मुलं इथे नसतात त्यामुळे पावभाजी मसाला मला आधी बघायचं लक्षातच राहिलं नाही. करीना येणार म्हणून तशी तर मी बरीच ग्रॉसरी वगैरे घेऊन आले होते, पण पावभाजी मसाला आणायला मी विसरली. तर थोडासाच होता जो की त्याचे डबल क्वांटिटी पाहिजे होता, पण मसाला म्हटलं ठीक आहे आता जेवढा आहे तेवढा आपण टाकून देऊ. हळद टाकली चवीनुसार आणि हे बघा एवढाच पावभाजी मसाला होता माझ्याकडे, जबकि याचा डबल क्वांटिटी हवा होता. पण मग मी 1 टीस्पून लाल तिखटही टाकलं आणि ते पण छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. करीनाला माझ्या हातची पावभाजी खूप आवडते. इवन जेव्हा प्रतीक आणि करीना छोटे होते, आम्ही नाशिकला राहायला होते ड्रीम सिटीमध्ये, त्यांचे बर्थडे वगैरे असले की त्यांचे जे क्लोज फ्रेंड बऱ्यापैकी असायचे त्यांना घरी बोलवल्यानंतर मुलं सांगायचे की तू पावभाजी बनव आणि बऱ्याचदा मी त्यांच्या बर्थडेला बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी आणि पावभाजीच बनवायची. तर मॅश केलेल्या ज्या भाज्या होत्या त्या मी टाकल्या आणि गाजर तुम्ही बघितलं, गाजर आणलेलं होतं प्रशांतजींनी, तरी पण ते सुद्धा टाकायच्या माझ्या लक्षामध्ये नाही राहिलं. पाणी टाकलं आणि परत मी अजून मीठ टाकलं. तर आता पावभाजी कसं कुणाकुणाला खूप थिक आवडते, कुणाकुणाला खूप पातळ आवडते, पण आम्हाला अशी जराशी थिकच आवडते. इथे मी अमूल बटर ॲड केलं आणि भाज्या मॅश करताना देखील मी अशा खूप अशा एकदम चिकण्या नाही केल्या, थोडंसं असं त्याचं स्ट्रक्चर जे आहे असं जाडसरच, काय म्हणतो आपण त्याला, जाडसर थोडक्यात समजून घ्या. तर तशा भाज्या मॅश केलेल्या होत्या मी आणि छान असं त्याला बरंच उकळी येऊ दिली. त्यानुसार चवीनुसार मी कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड केली आणि मस्त झाली ती, खूप छान झाली होती. पण आता मात्र तुम्ही सुद्धा लक्षात घ्याल का ती अशी फोडणीची डाळ सारखी दिसते माझी पावभाजी, बिकॉज ऑफ की मसाल्याचा जो कलर आलाय पावभाजीला त्या कलरमुळे ती फोडणीची डाळच वाटते, परंतु ती आहे माझी पावभाजी जी की टेस्टला भरपूर छान झाली होती. म्हणजे इव्हन प्रशांतजी कधी खात नाही, परंतु आज त्यांनी खाल्ली देखील आणि तारीफ देखील केली होती. त्यानंतर भाज्यांबरोबर बराचसा पुदिना आणला होता आणि पुदिना कसा लगेच खराब होऊन जातो आणि प्रशांतजींना आवडते पुदिन्याची चटणी, त्यामुळे मी म्हटलं करीना कुठे परत करत बसेल हे सगळं, तर मी इथे बऱ्यापैकी पुदिन्याची चटणी करून ठेवली आहे. करीनाला त्यांना जेवणाबरोबर द्यायला आठवण राहील म्हणजे बरी होईल. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा आणि खोबरं भाजून ठेवलेलं दाखवलं होतं, पण काल हे नसल्यामुळे, कोथिंबीर आणि आलं नसल्यामुळे आज मसाला तयार केला. रात्रीचे 8 वाजलेले आहे आणि माझे बरेचसे व्हाईट हेअर व्हिजिबल व्हायला लागले, त्यामुळे ही करीना केव्हाची माझ्या मागे लागली आहे की मी तुला, आणि एवढेच याच्यामध्ये तर ते आता कलर लावून देते. आणि हो, खूप सगळ्या मैत्रिणी म्हणता की करीना खूप क्यूट आहे, खूप केअरिंग आहे आणि एक मुलगी असायलाच हवी. आणि हो, ही गोष्ट एकदम खरी आहे की मुली ज्या असतात ना त्यांना जास्त प्रेम असतं सगळ्यांविषयीच म्हणा. तशीच आमची करीना खूप लव्हिंग आणि खूप केअरिंग आहे. तिला खूप आवडतं माझ्यासाठी, मम्मा चल मी तुझं हे करू, मम्मा चल मी तुझं ते करू. आणि तिने मला बराच फोर्स केला होता आज की मम्मा मी तुझं पेडिक्युअर करून देते, परंतु कामं करण्यामध्ये मला वेळच भेटला नाही. तर तिने इथे माझ्या केसांना कलर लावून दिला. मी म्हटलं काय माहेरीच जायचंय, पण ते बरेच व्हाईट दिसायला लागले होते, त्याच्यामुळे तिने काय ऐकलंच नाही. ती बोलली 15 मिनिटं राहू दे फक्त आणि नंतर वॉश करून टाक. आणि हो, ती कुकिंग वगैरे करून घेते, त्याच्यामुळे मग मला काही टेन्शन नाही. छान दिसते आईच्या कपड्यांमध्ये, छान दिसते. माझा आहे स्कर्ट माझा करून घेतला. चल चल, छान दिसते. कुठे चाललोय आपण? आणि हां, 11:30ला गाडी, मला 11ला निघावं लागेल घरातून आणि आता 8:30 वाजले जवळजवळ. आणि मी चाललेली आहे, आम्ही चाललेलो आहोत डी-मार्टला, कारण माझ्या बहिणीला काही पाहिजे वस्तू ज्या तिने बघितल्या होत्या, ती इथे आली तेव्हा इथल्या डी-मार्टमध्ये. मग तिने मला दुपारीच सांगितलं ऍक्च्युली, पण माझे कामं इतके होते मी कॅन्सल केलं होतं. म्हटलं तिला सांगू की मी ऑनलाईन छान मागवते असं,
पण परत आता झालं सगळं आवरून तर म्हटलं चला जाऊन येऊ. 1-1.5 तास आहे आपल्याकडे. तर त्यांच्या या बोल्या भाल्या चेहऱ्यावर बिलकुल जाऊ नका. क्या आहे बाई, हे हॉटेल आहे वाटतं. किती सुंदर लाइटिंग आहे, बापरे. शादी है क्या है? कॉर्पोरेशन ची बिल्डिंग आहे. मग तिला एवढं काय सजवलंय? आज ओपनिंग झालं. अच्छा. नगरपालिकेचं ऑफिस आहे. बरं, तरी डीमार्टचं टायमिंग 10 पर्यंत आहे, म्हणून आम्ही 9 वाजत आले पण निघालो. चलिए मॅडम, चलिए चलिए. अगं ते माझे एवढे 5-6 स्कर्ट आहे, वापर ना मग तू. ते तसेच आहे, थायलंड वरून आणलेले. हा, तिथे माझ्या कपाटामध्ये वरती ठेवलेले. आणि आम्ही इथेच येतो दरवेळेस ग्रॉसरी घ्यायला. आता मी तुम्हाला सांगते काय घ्यायला आलोय आम्ही. लास्ट टाइम जेव्हा आई आणि बहीण गेल्या ना, आम्ही चारधाम यात्रा करून आल्यानंतर, तर आईच्या नातवांसाठी इथून कपडे घेतले होते. तर बहिणीला खूप आवडले होते आणि मी तिला डीमार्टमधनं फोन केला होता बरं का, की तुझ्या नातवांना आणायचं का? तर बोलली नाही. आणि नंतर घरी गेल्यावर कपडे बघितल्यावर म्हणे आय्या किती छान आहे. मग मला आज तिने फोन करून सांगितलं काही कपडे आणायला. हा, अक्षयला पण घ्यायचंय टी-शर्ट. नाही, तिकडे पण आहे टी-शर्ट. बघ, त्याला कुठला कलर छान दिसेल असं. मम्मी మీరు షాపింగ్ చేసే సమయంలో మీ యొక్క ట్రాలీస్ మరియు బ్యాగ్స్ పెట్టాను. ఫస్ట్ ఫ్లోర్ మరియు సెకండ్ ఫ్లోర్ మీతో పాటు ఇక్కడ తీసుకోవాల్సిందిగా కోరుతున్నాను. पिऊ दीदीच्या बाळाला घ्यायची की शौर्याला? बाबा, दोघं तसेच एकच आहेत. खूप मोठी. आणि तिच्या नातवांसाठी कपडे घ्यायचे होते, ते मी घेतले इथे. आता बेलीचा. आणि डीमार्टच्या बाहेर ते सॉफ्टी आईस्क्रीम मिळत असतं ना, करीनाला ते खायचंय जबरदस्ती. मलाही खाऊ घालेला. आता गेली घ्यायला तिकडे. ऑलमोस्ट 1 वर्षापासून या डीमार्टमध्ये येतो. आणि या डीमार्टच्या अपोजिट अपर्णा म्हणून मॉल झालेला आहे, लीड द फ्युचर. अपर्णा लीड द फ्युचर. तर बऱ्यापैकी मोठा मॉल आहे. आता मी जाऊन आली गावाला की मग येईल करीना आणि मी या मॉलमध्ये. मम्मानी माझ्यासाठी इथे एकदम टेस्टी आणि डिलिशियस पावभाजी बनवली. ह्याच्यात आता आपण टेस्ट करू. थोडा कांदा, थोडा लिंबू आणि आपण टेस्ट करू याला लवकर. एकदम छान, एकदम मस्त. आवडली का? हो. खा मग. आणि ही बघा, ही करीना मला काहीच घेऊ द्यायला तयार नाही. माझ्या दोन्ही बॅगा घेऊन पळते. 11:15 वाजले आता रात्रीचे. गाडीवाल्याला केला होता आम्ही फोन. तो बोलला की 11:15 पर्यंत येईल गाडी. आणि आमच्या घरापासून ते का 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. काय ग? स्किन केअर करते तर काळी नको होऊन जाऊ नसेल तिथं. माझी बॅग ठेवली गेली आणि ह्या गाडीने मी ट्रॅव्हल करते. 12ला 10 कमी आता. हे बघा, करीना आणि प्रशांत आले मला सोडायला. सांगितलं 4 वेळा आले. यूट्यूब चॅनल बोलते. ही बॅग घेऊ द्या तिला. नेक्स्ट व्हिडिओ सिन्नरचा असेल, माझ्या माहेरचा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.